मराठा आरक्षणावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे। आज हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण हे वैध ठरलेलं आहे। मात्र यावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। या निकालावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर त्यांनी गंभीर असे आरोप देखील न्यायालयावर केलेत। थेट आपल्याबरोबर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील जोडले गेलेले आहेत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, आज मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निकाल आला त्यावर तुमची एवढी नाराजी का? निखिला, मी जाती धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही। हे वेदना आहेत खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जनरल मेरिट ज्याला म्हणतो, ज्याच्यावर ह्या देशाचं पिल्लर अवलंबून आहे, अशा विद्यार्थ्यांना केवळ 22 ते 25% जागा राहतात। आपण उत्सव करत आहोत, जागा कमी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातल्या झाल्या। मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, परंतु चिंता मात्र कमी जागा झालेल्या असलेल्या खुल्या वर्गातले जे विद्यार्थी असतात त्यांच्या बाबतीत कुठेच येत नाही। दुसरी गोष्ट मला हे म्हणायचं आहे की ज्युडिशियल डिसिप्लिन खाली ह्या खटल्याची सुनावणी झालेली नाही। नॉट बिफोर आहे असा ऑर्डर माझ्या बाबतीमध्ये माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी दिलेला होता। मग तसा आदेश असताना जोपर्यंत माननीय चीफ जस्टिस ते आदेश मागे घेत नाहीत किंवा माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे तो आदेश मागे घेत नाहीत, तोपर्यंत हा खटलाच तो ऐकू शकत नाहीत। तरी देखील तो खटला, मी म्हणत नाही की माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे हे मराठा समाजाचे आहेत किंवा मराठा समाजाचे नाहीत, परंतु हे अनिष्ट आहे, हे संविधानाला अभिप्रेत नाही। त्या उलट आज जर आपण पाहिलं मंत्र्यांच्या प्रतिक्रिया सकाळच्या, जर विनोद तावडेंना सकाळीच कसं समजलं की आज त्यांच्या बाजूने निकाल लागणार आहे, जेव्हा मीडियाच्या प्रतिनिधींनी विचारलं तुमच्या विरोधात जाईल निकाल तर म्हणल्यानंतर आरोप करता न्यायालयावर, हा न्यायालयाचा अवमान नाही का? न्यायालयावर सातत्याने इन्फ्लुएन्स होता। मला कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा बऱ्यापैकी अभ्यास आहे। मी भारतीय संविधानातला डॉक्टरेट आहे। हे जे ज्युडिशियल डिसिप्लिन आणि पॅरामीटर्स असतात हे अत्यंत बारकाईने, केसा एवढी सुद्धा याला क्रॅश येणार नाही असं पाळलं जात असतंय। त्याकरिता अशा प्रकारे वेस्टेड इंटरेस्ट काय होता, ऑर्डर रिकॉल केलेली नाही तरी सुद्धा माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी हे प्रकरण ऐकणं अनिष्ट होतं। राज्य सरकारने वेलफेअर स्टँड ठेवायला पाहिजेत होता। अभिनंदन वग्यानी सरकारी वकील होते, त्यांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आणून देण्यात आलेली होती तत्कालीन। त्यांनी सुद्धा माननीय न्यायमूर्ती रणजित मोरेंना ते दाखवलं होतं। असा काय इंटरेस्ट होता की हे स्पेसिफिक प्रकरण त्यांनाच ऐकावं वाटलं? कोणता पुरावा आहे की न्यायालय दबावामध्ये होतं पूर्णतः? कोणता पुरावा तुमच्याकडे आहे? भारतीय संविधानाच्या पॅरामीटरच्या व्यतिरिक्त ऐकावं लागलं? मी दस्तूर खुद पुरावा सांगत आहे की ज्युडिशियल डिसिप्लिन प्रमाणे माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे हे प्रकरणच ऐकू शकत नाहीत। हे मी वारंवार सांगत आहे। त्यांची स्वतःचा आदेश आहे, तो आदेश मागे घेण्यात आलेला नाही। दुसरी गोष्ट, या प्रकरणामध्ये आज सुद्धा हे दिसलं निकालाच्या नंतर राज्याच्या वतीने माननीय सरकारी वकील थोरात साहेब असं म्हणत होते जे प्रकरणच माननीय न्यायालयासमोर नाही त्याच्यात सुद्धा निकाल द्यावा आणि इन्फ्लुएन्स करत होते। न्यायालय एका बाजूला त्यांच्या बाजूने जात होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयात ज्या बाबी घडल्या त्या निदर्शनास आणल्या। त्यानंतर पीजी ऍडमिशन संदर्भात आज न्यायालयाने स्वतःला थांबवलं। अन्यथा एका बाजूनेच सगळं जात असेल तर न्यायालयामध्ये आणि कार्यकर्त्यांना फरक तुम्ही अधिकार उचलला। आताच तुम्ही याविषयी का बोलता? सदावर्ते थोडंसं थांबाल, मला दिलीप पाटील आपल्या सोबत आहेत, मराठा समन्वयक। दिलीप पाटील, तुम्हाला जे काही गुणरत्न सदावर्ते इथे लॉजिक लावतायत तुम्हाला पटतंय का ते? नाही, माझं पूर्ण तर होऊ द्या, तुमचं उत्तर तर देऊ द्या मला। निखिला बोला सदावर्ते। निखिला, मला माझं मधनं तर पूर्ण करू द्या। निखिला, ही बाब आम्ही सरकारचे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्या समक्ष सोबत उभं राहून माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्याकडे त्यांचा स्वतःचा आदेश दाखवला। त्या दिवशी माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे म्हणाले की आम्ही तुम्हाला सांगू, आतापर्यंत न सांगता केवळ मराठा समाजाची केस म्हणून पिक अँड चूज करून ज्युडिशियल डिसिप्लिन मध्ये चालवता येत नाही, घेता येत नाही। हा भारतीय संविधानासोबत मेरिटवरली गोष्ट पुढची आहे, हाच मुळात द्रोह आहे। दुसरी गोष्ट, 25% जागा राहणं हे माननीय सर्वोच्च न्यायालयाला कधीच मान्य नाही। हा 102व्या घटना दुरुस्तीचा सुद्धा भंग आहे। ह्या संबंध बाबी इन्फ्लुएन्शियल आहेत,
परत परत सांगतो, या सदावर्ते, सर्व तुम्ही बाबी सातत्यानं आम्ही म्हणताय की माननीय न्यायालयावरचा सर्वोच्च हा न्यायालयाला दबाव दाखवू. आहे. तुम्ही आणि गंभीर सरकारने आरोप हे करता या स्पष्ट सगळ्या करावं संदर्भात की 25% जी, जागा सदावर्ते, केवळ तुम्ही खुल्या म्हणता वर्गाला असतील. की न्यायमूर्ती रणजित मोरे जे आहेत ते मराठा आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे प्रकरण ऐकू नये किंवा त्यांच्यावर अशा प्रकारचा दबाव होता सरकारचा, असा आरोप तुमचा आहे. मात्र असं कुठे लिहिलेलं आहे का घटनेमध्ये किंवा असं कुठे न्यायालयाच्या नियमांमध्ये आहे का की त्या धर्माचा किंवा त्या जातीचा जर न्यायमूर्ती असेल तर त्याने त्या जातीचा किंवा धर्माचा कोणताही प्रकरण ऐकू नये, असं आहे का? मला जाणून घ्यायचंय. हा, ऐका निखिला, उत्तर ऐकून घ्या. माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे ह्या प्रकरणाच्या बाबतीत अनेक तक्रारी माननीय उच्च न्यायालयाकडे आलेल्या आहेत. त्या तक्रारीच्या प्रती माझ्या मेलवर आज सुद्धा आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे हे प्रकरण ऐकू शकत नाहीत याचा दस्तूरखुद पुरावा त्यांच्या स्वतःच्या आदेशामध्ये आहे. हे सरकारी वकिलांनाही दाखवण्यात आलेलं होतं आणि माननीय न्यायमूर्ती रणजित मोरेंना सुद्धा दाखवण्यात आलं होतं. तिसरी गोष्ट, न्यायालयाचा निकाल लागण्या अगोदर उच्च शिक्षण मंत्री तावडेंनी सकाळीच कसं सांगितलं की निकाल आमच्या बाजूने लागलाय. हे सगळं बाबी ह्या न्यायिक चौकशीच्या आहेत. चौकशी स्वतंत्रपणे होईलच, परंतु 25% केवळ खुल्या वर्गाला जागा राहतात. यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर आदेशाची प्रत मिळाल्याबरोबर आम्ही या निकालाला आम्ही आव्हान देणार आहोत. अर्थात भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. केशवजी, खूप गंभीर आरोप इथे सदावर्ते तुमच्यावर देखील करतायत की विनोद तावडेंना आधीच कसं माहिती झाला हा निकाला संदर्भात खूप मोठा आरोप ते करतायत. सरकारनं दबाव टाकला न्यायालयावर, हा त्यांचा आणखी एक गंभीर आरोप आहे. सरकार आता काय करणार? मला असं वाटतं की पराभूत मानसिकतेतनं अशा प्रकारे लोक काहीही चर्चा करत असतात, वाटेल ते विधानं करत असतात. अशा विधानांना आपण किती महत्व द्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. या देशामध्ये सर्व घटना म्हणजे सर्व घटनात्मक संस्था या स्वतंत्र आहेत. लोकशाहीमध्ये पुरावा देत आहे, पुरावे मान्य करावे लागतील. ते कोर्टात एक मिनिट सदावर्ते साहेब, मी बोलत असताना तुम्ही बोललो नाही, त्यामुळे किमान इतकं तरी आपण गांभीर्य जपलं पाहिजे. इतकी अस्वस्थता तुमच्यामध्ये येता कामा नये. आज या राज्यातल्या संपूर्ण मराठा समाजासाठीच नाही, तुम्हाला खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं पडलं नाही, मराठ्यांचं पडलं. जे मराठे केवळ मसल पावर आहेत. अरे आज ब्राह्मणाच्या मुलांनी कुठं जायचं, आज वैश्याच्या मुलांनी कुठं जायचं, काय केलं तुम्ही? केवळ आणि केवळ तुम्हाला मराठे 33% दिसतात उद्याच्या मतदानासाठी, म्हणून तुम्ही मराठ्यांची बाजू मांडता आणि मला म्हणता की तुम्ही जातीवादी बोलतो. सदावर्ते, दुसऱ्यांचा मुद्दाही ऐकून घ्या. केशव उपाध्ये बोला. असा त्रागा केल्याने प्रश्न सुटत नसतो, त्यातनं आपली पराभूत मानसिकताच दिसते. मला असं वाटतं तुम्हाला जे मुद्दे मांडायचे होते ते मुद्दे तुम्ही न्यायालयात मांडले. न्यायालयाने जे त्यांना योग्य वाटलं तो निर्णय दिला. आता न्यायालयाने दिले निर्णय घेत नसेल हे करायचं तर तो तुमचा प्रश्न स्वीकारायचा की नाही. पण आज महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आनंदाचा वेळ आहे. महाराष्ट्र सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने एक आश्वासन दिलं होतं त्यात सत्य झालं, वस्तुस्थिती झाली. आणि अशा वेळी अशा पद्धतीचे बेछूट आरोप करणं मला असं वाटतं योग्य नाही. या देशामध्ये प्रत्येक संस्था या स्वतंत्र आहेत, त्या आपल्या पद्धतीने घटनात्मक संस्था काम करतायत. त्यामुळे या अशा पद्धतीने आरोपाला काही फार उत्तर महत्व द्यावं असं मला वाटत. जी, सदावर्ते बोला. निखिला, माझ्या म्हणण्याला काय महत्व आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये समजेल. माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे हे प्रकरण कसं ऐकू शकले आणि का ऐकलं याची स्वतंत्र चौकशी होईल. देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी कशा प्रकारे स्वतःच्या पदाचा गैरवापर करून न्यायालयावर इन्फ्लुएन्स कशा प्रकारे आणलं हा चौकशीच्या अंती निकष नक्की निघेल. परंतु आज उपाध्याय साहेबांना असं वाटतंय की सदावर्ते जे खुल्या गुणवंतांसाठी बोलतायत तेव्हा त्यांना बेछूट आरोप वाटतायत. या राज्यातले खुल्या गुणवंत, मग ते ब्राह्मण असतील, आर्य असतील, वैश्य असतील, जे कोणी खुल्या गुणवंतातले हायस्ट मिरिटियस असतील त्यांच्यासाठी केवळ 25% जागा राहिल्यात. ते नक्की सरकार म्हणून तुम्हाला विचारील. तुम्ही केवळ मराठा म्हणून त्यांचे दांडके बघून आज तुम्ही बघितलं असेल दादागिरी. अरे डिसिप्लिनच्या नावाखाली आज आमच्या उच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट भगवे झेंडे घेऊन आणि आक्षेपार्ह सगळ्या घोषणा रजिस्ट्रार जनरलला सांगावं लागलं. आज देवेंद्र फडणवीस
पोलिसांचा केशव पाटे गंभीर स्वरूपाचे आरोप या ठिकाणी सदावर्ते करताना इथे दिसत आहेत. सरकारवर आणि न्यायालयावर देखील त्यांनी दबाव टाकल्याचा आरोप केलाय. न्यायालयावर त्यांनी फोन केल्याचा आरोप केला, दबाव टाकला. विनोद तावडेंना आधीच कसं कळलं, अशा प्रकारचे गंभीर आरोप ते करतायत. अर्थात न्यायालयाविषयी एक संशय या ठिकाणी ते निर्माण करतायत. या सगळ्याचं तुम्ही खंडन करताच, मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तुम्ही काही कडक पावलं उचलणार का, त्यांच्यावर कारवाई करणार का सरकार? मुळामध्ये असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हवं ते बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सदावर्ते ते हवं ते बोलू शकतात, त्यांचा तो अधिकार आहे. फक्त एवढंच दुःखाची गोष्ट आहे की ते वकील सर आहेत, त्यांनी वकिली ते मुद्दे मांडतात, त्या अशा किमान काही तर्कशुद्ध मुद्दे तरी मांडणं खरं तर अपेक्षित आहे. पण ते त्यांच्याकडून काही होत नाही. स्वाभाविक आहे, निराश झाला माणूस की अशा पद्धतीने भरकटतो माणूस आणि अशा पद्धतीने आरोप करतो. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही मला सहवेदना आहेत त्यांच्याबद्दलच्या. पण ते मुळामध्ये असं आहे की हा विषय जो आहे तो आज महाराष्ट्रातली जनता ही आनंदी आहे. संघ परिवार तुम्हाला प्रश्न विचारेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरी तुम्हाला प्रश्न विचारेल. आज जरी तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटनेला याच्यावर आवाज उठवू दिलेला नाही, तरी RSS तरी ह्या बाबीला मान्यता देते का? हे येणाऱ्या काही दिवसात समजेल की केवळ 25% जागा खुल्या गुणवंतांसाठी असणं हे RSS ला तरी तुमच्या मान्य आहे का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्ही हरवून टाकलेली आहे, तिला शोधण्याची वेळ आलेली आहे. अरे गुणवंताची कत्तल किती दिवस चालू राहणार? ही माझा नैराश्य नाही, हे तुमचं राजकीय कारणासाठी तुम्ही उच्चवर्णीयांना नाही, गरिबांना दिलेलं आहे. ते उच्चवर्णीयांना नाही, गरिबांना दिलेलं आहे, उच्चवर्णीयांना नाही, गरिबांना दिलेलं आहे. गुणवंतांची कत्तल तुम्ही चालू केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 50% सांगितलेलं आहे. सदावर्ते थोडंसं थांबा. केशव पाटील गरीब समाजातल्यासाठीच ते 10% आरक्षण तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की सर्वांना समाजातले जे मागास घटक आहेत, जे काही परिस्थितीमुळे मागे पडलेत, अशा घटकांना पुढे नेण्यासाठी सरकार काही प्रयत्न करत आहे. आणि अशा वेळी त्याचे कोर्टानं ते मान्य केलं, तो अधिकार राज्य सरकारचा मान्य केला. अशा वेळी आपण अशा पद्धतीने भाषा वापरता, मला असं वाटतं आपण वकील आहात, आपण ठीक आहे एखादी केस हरलं, काही मनासारखं झालं नाही म्हणून अशा पद्धतीने बेछूट आरोप करणं हे बरोबर नाही. केशव पाटील थोडंसं थांबा, सदावर्ते थांबा. दिलीप पाटील आपल्या सोबत आहेत. रोज हारतो त्याचा आम्हाला चिंता नाही, परंतु गुणवंताची गायीप्रमाणे कत्तल करत आहात तुम्ही. सदावर्ते थांबा थोडंसं. दिलीप पाटील बोला. सदावर्ते साहेब, तुम्ही जे मगापासून सांगायला कत्तल ही एखाद्या एक मिनिट मला बोलू द्या. तुमचा आवाज जातोय त्यांना, तुम्ही बोला. सदावर्ते साहेब, मी तुम्हाला विचारतो, मगापासून तुम्ही सांगायला लागलाय की सरकारमधले तावडेंना कसं माहित, तावडेने कुठलंही स्टेटमेंट असं आम्ही ऐकलेलं नाही. आम्ही दिवसभर कोर्टात होतो आणि चॅनलवर पण बघत होतो. तावडे म्हणत होते की मराठा समाज आज निकाल जिंकणार असं म्हणत होते. जिंकला असं बोललं नाही, नंबर 1. दुसरी गोष्ट, आपण जे स्टंट करताय, मराठा समाजातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पोलीस होते, चॅनल होते, कुठल्याही लोकांनी त्या ठिकाणी झेंडे घेऊन कोर्टाचं डिसिप्लिन तोडलं नाही. नंबर 2, जे तुम्ही माननीय कोर्ट मोरे साहेबांनी क्या बात आहे, जरा ऐका, दुसरं बोलू नका. अहो दुसऱ्याच ऐका, थांबा. एवढं तरी खोटं बोलू नका. रजिस्ट्रार जनरल कडे तुमची टेलिफोनिक कंप्लेंट केलेली आहे. ऑनरेबल 2 मिनिटं ऐका, थांबा जरा. तुम्ही दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आणि व्हिडिओ चित्रीकरण तुम्ही म्हणता पोलिसांनी मला थांबवलेलं आहे. डायरेक्ट भगवे झेंडे घेऊन, नुसते भगवे झेंडे घेऊन नाही, असं काही नाही. कुठल्या कोर्टाच्या घोषणा दिल्या, असं कुठली घटना कोर्टाच्या प्रिमायसिस देवेंद्र फडणवीसांना 33% मतांसाठी मराठा टार्गेट पराभव झाल्यामुळे खोटे आरोप आपण करू नका. लक्षात घ्या. तुम्ही चॅनलवर बघा, चॅनलवर बघा. अहो इतके दिवस तुम्ही कोर्टात येत पराभव नाही, गुणवंतांसाठी आम्ही लढत 3 वर्ष 3 आम्ही जातीवादी नाहीत. तुम्ही जातीवादी 3 महिने केस चालू आहे. आम्ही 3 गुणवंतांसाठी महिने आपण चॅनलवर रोज येतात. लढत राहणार. कधी देशामध्ये RSS ला उत्तर द्यावं लागेल. गायीच्या न्यायमूर्तींच्या विरोधात ना तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला, ना कुठल्या कोर्टात तुम्ही सांगितलं, ना कुठल्या चॅनल पुढे बोलला आपण. अरे हे तर गुणवंत देशाची धरा आहेत आणि देशाचं पिल्लर आहे. याला नेस्तानाबूत केलं. आपण बोलत होता, फडणवीसला इतके दिवस आपण बोलत होता की आपण ओबीसीच्या विरोधात मराठा समाज आहे. ओबीसीचा आता जाहीर झालं की ओबीसीला कुठलाही धक्का लागणार नाही. त्यानंतर आता तुम्ही नवीन काढलं की ओपनच्या कधीच बोललेलो नाही.
मी पहिल्यापासून आपण ओबीसी आरक्षणाबद्दल बोलत होता. एकही टक्का आरक्षण जास्त देता येणार नाही ह्याच 52% पहिलाच आता होतं. उद्या धनगरांचं काय करणार तुम्ही? 52% उद्या धनगरांचं काय करणार आहे तुम्ही? म्हणजे तुम्ही काय करणार? वकील आहात. सगळ्या ब्राह्मण आर्य वैश्य सगळ्यांना सांगा यू आर नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया. अरे गुणवंत मागासलेल्यांना सांगा यू आर नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया. तुम्ही राजकीय भाषण करू नका. 2 मिनिटं थांबा. दुसरी गोष्ट आपण बोलता की ओपनवर अन्याय होतोय. ओपनवर ज्यावेळी 78% आरक्षण नाही, मी सिटीजनशिपवर बोलतो, कॉन्स्टिट्यूशन मॅन्डेट वर बोलतो. कॉन्स्टिट्यूशन तुमचा अज्ञान आहे भारतीय संविधानाबद्दल. संविधानातलं माझा अधिकार आहे जजमेंट वर बोलण्याचा. अधिकार माझा अधिकार आहे. माझा अधिकार आहे जजमेंट वर बोलण्याचा. भारतीय संविधान माझा मूल मंत्र आहे. अधिकार नाही. भारतीय संविधान देवेंद्र फडणवीसांनी मिसयूज ऑफ ऑफिस केला असेल, विनोद तावडेंनी मिसयूज ऑफ ऑफिस केला असेल, माननीय न्यायमूर्ती रणजित मोरेंनी जर ज्युडिशियल डिसिप्लिन पाळली नसेल तर तो माझा अधिकार आहे. देवेंद्रला याचं उत्तर माननीय सर्वोच्च न्यायालयाला द्यावं लागेल. मराठा द्वेष तुमच्यात आत बसलात. मराठा खुल्या वर्गातल्या गुणवंतांची चिंता करतो. दुसरं मराठे शूद्र आहेत चिंता करत नाही. देवेंद्र सरकारनीच सांगितलेलं आहे. देवेंद्र सरकारनी शूद्र म्हणाले आहेत मराठ्यांना. 78% मराठे शूद्र आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी नाही. शूद्र आहेत ते काय म्हणायचं ती काही गरज नाही. मराठे काय आहेत इतिहासाला माहिती आहे. तुम्ही सांगायची काही गरज नाही. तो विषय आता नाहीच आहे. विषय बदलू नका. विषय ऐका पूर्णपणे. आपण मान्य तर करा. ऐका मान्य करायचं काही गरज नाही. चर्चा मराठा हा क्षत्रिय आहे. मराठा हा क्षत्रिय आहे. परत तुमच्याकडून तुमचं सर्टिफिकेटची गरज नाही. आपल्या सर्टिफिकेटची काही गरज नाही. एक मिनिट व्यवस्थित ऐका. आपण जे शूद्र आहे तो मी नाही. देवेंद्र फडणवीसांनी एका अफिडेव्हिट मध्ये मराठा आरक्षणात सांगितलंय की मराठा शूद्र आहे, क्षत्रिय नाही. मराठा हे क्षत्रिय आहेत किंवा शूद्र आहेत हे कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही आणि आपल्या तर निश्चित नाही. पहिली गोष्ट तुम्ही असं कशाला आपण काही बोलायची गरज नाही. बरोबर तुम्ही क्षत्रिय का म्हणतात? काय तुम्ही क्षत्रिय कशाला म्हणतात? तुम्ही क्षत्रिय कसे मागासवर्गीय आहात ना? मुद्दाच भरकटवता. मात्र ही चर्चा सुरू आहे. मात्र एक आणखी गेस्ट आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. नरेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये. नरेंद्र पाटील, गुणरत्न सदावर्तेंनी थेटपणे मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशांना कॉल केला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा किंवा सरकारचा दबाव होता पूर्णतः न्यायालयावर आणि म्हणून मराठा आरक्षण दिलं. थेट त्यांचा गंभीर आरोप. हे सगळं खोटं आहे. तुम्हाला हे कल्पना असली पाहिजे की जज असतात ते जज कुणाचं ऐकत नाहीये, वस्तुस्थिती पाहतात. आज जे 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले, मराठा समाजाचा प्रश्न आज ऐरणीवरती आलेला नाही, गेल्या कित्येक वर्षापासून आहे. आणि ज्यावेळेला मागासवर्गीय आयोगाने हा निकाल दिला त्या निकालाचा पूर्णपणे अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जजनी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. कुठेही मुख्यमंत्री किंवा चंद्रकांत दादाने या ठिकाणी कुठेही दबाव टाकला नाही आणि ते टाकूच शकत नाहीये. ज्युडिशरीवरती कुणाचा दबाव चालत नाही. आता काही अज्ञान लोक त्या ज्युडिशरी बद्दल स्टेटमेंट करतात. अशा अज्ञानांच्या बद्दल काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कळत नाहीये का? देवेंद्र फडणवीसांनी आणि तावडेंनी देण्याऐवजी हे कसं काय सांगत आहेत की यांनी नाही केलं म्हणून? एक खोटं देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यायचं आणि विनोद तावडेंनी तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही कुठली पण चौकशी लावा, तुम्ही कुठली पण चौकशी लावा, तुम्हाला खरं काय मुख्यमंत्री किंवा तावडे साहेब हे दबाव आणू शकत नाही. अहो उच्च न्यायालयाचे आहे ते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरती तुम्ही दबाव आणू शकतात का? हे काय त्यांना कळतं का दबाव? आणि त्यांचं अज्ञानी माणसं आहे. अज्ञानी माणसांबद्दल काय बोलायचं? दबाव कशा अशा अज्ञानी माणसांबद्दल काय चर्चा करणार तुम्ही? काय नाही दबाव. संविधान सांगतंय माननीय न्यायमूर्ती रणजित मोरेंना या प्रकरणात चालवता येत नाही. न्यायालयाने मान्य केलं डिसिप्लिन मध्ये बसतच नाही. फक्त काय होतं की लोकांना आम्हाला जे काय मिळाले ते बघवत नाही. मराठ्यांना आरक्षण चर्चेला भारतीय जनता पक्षाला मला हे विचारायचं, मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल बोलताय. सिद्ध होते लोकांना 25% जागा या देशातल्या मूलधारेला राहिल्या त्याच्यावर कधी सोडा. तुम्हाला बघा एक लक्षात घ्या, चर्चेच्या माध्यमातून समाजाला कळतं तुम्ही गायची कत्तल मान्य करत नाही परंतु गुणवंतांची कत्तल मान्य करता. मिरिकची कत्तल मान्य करता. मिळाल्याबद्दल काही लोक नाराज आहेत ना.
हे दाखवता ना तुम्ही. कशाला हत्याची- तुम्ही चुकीच्या कशाला समाजामध्ये हत्याची वादविवाद कत्तल लावताय? मान्य करत नाही कशाला राष्ट्रीय लावताय तुम्ही? स्वयंसेवक संघ. कशाला तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या परंतु चुकीचे आरोप देवेंद्र करताय? आणि नरेंद्रची बिलकुल नाही. सरकार तावडे ही गुणवंतांची साहेबांचा काही कत्तल मान्य संबंध करते. नाहीये. अरे या देशातला मुख्यमंत्री फोन ब्राह्मण, करू शकत या नाही, देशातला करणारी वैश्य, नाहीये. या देशातला मागासवर्गीय जो गुणवंत आहे, जो जनरल सीटवर येतो, त्याला काहीच हक्क नाही, त्याला बोलण्याचा हक्क नाही. राईट टू लिबर्टी संपलेली आहे, सत्य बोलणं संपलेलं आहे. पुरावे न्यायाधीश जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील ते पुरावे स्पष्टपणे सांगणं चुकीचं आहे. चर्चा ही न्यायाधीशावरची याचा अर्थ असेल. यापुढे तर कुणीच त्या काही बोलायचं न्यायाधीशावरती नाही. कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा तावडे साहेबांनी दबाव आणलेला तुम्ही नाही हे मी betting आणि जाहीरपणे setting वर सांगू बोला शकतो. आता, betting जे आणि setting वर सदग्रस्त बोला आता जे तुम्ही. बोलतात हे द्वेषाने बोलतात, हे द्वेषाने तुम्ही का बोलतात खुलासा आणि हा करता? द्वेष एवढा तावडेंना मोठा आहे बोलू ना, द्या, मराठ्यांच्या बद्दल देवेंद्रला तो बोलू दिसून द्या. येतो. हे वाईट वाटतंय मला. हे देवेंद्र मला आज वाईट फडणवीस आणि वाटतंय. विनोद तावडेंनी आज याचा मी खंत खुलासा केला पाहिजे. 1980 तुम्ही कसं पासूनचं करता? आंदोलन आहे. 1980 पासून खुल्यावर- जे आंदोलन अण्णासाहेबांनी हे सुरू देवेंद्र- केलं ते आज मराठा समाजाची लोकांनी पुढे नेलेलं आहे. आज आम्हाला आरक्षण मिळालं त्याच्याबद्दल वाईट वाटतं का तुम्हाला? वाईट 18 वाटतं का? मुख्यमंत्री करून तुम्हाला घेतले. वाईट वाटतं का आम्हाला आरक्षण 18 मिळालं? मुख्यमंत्री करून घेतले. काही नाही, 18 खोटं आहे मुख्यमंत्री सगळं. लाज वाटायला पाहिजे. अरे दुसऱ्या सोडून द्या. समाजाचं कोणी नाही 18 का? मुख्यमंत्र्यांना एक जे झालं देवेंद्र नाही फडणवीस ब्राह्मण ते झाला ब्राह्मण मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनी करून दुसरा दाखवलं. मुख्यमंत्री Yes. मुख्यमंत्री ब्राह्मण करून झाले तर दाखवलं. तुम्ही मराठ्यांनी त्या देवेंद्र फडणवीसांना करून वेठीस दाखवलं. धरलं. हे जाहीरपणे मी या मान्य स्टेजवर करतो. आणलं. बाकीच्या या लोकांमध्ये दम मुख्यमंत्री नव्हता. ब्राह्मण आहेत म्हणून बाकीच्या तुम्ही लोकांच्या मराठ्यांनी देवेंद्र मुख्यमंत्र्यांमध्ये दम फडणवीसांना नव्हता, ते करू अडचणीत शकले आणलं. नाही. करून हे दाखवलं स्पष्टपणे नाही. मी तुम्हाला सांगतो. मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरलं, यांना त्रास दिला. त्रास सरावाते देऊन सगळं सरावाते काही तुमचं सगळं खरं तर इतकं राजकीय का वाटतं तुम्हाला? जर इतका उद्वेग होता किंवा इतका आक्षेप होता मग तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये का गेला नाहीत? तुम्ही तुमचा उद्वेग हा तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये का नाही घेऊन गेलात? आपल्या बरोबर इथे राजाराम पाटील देखील आहेत. राजाराम पाटील तुम्हाला पडतंय गुणरत्न सदावर्तेंचं म्हणणं? गुणरत्न सदावर्ते संविधानाचे जाणकार वकील आहेत. मी त्यांना भेटलेलो आहे. त्यांचं जे मत आहे संविधानाच्या प्रती त्याचा आपण आदर केला पाहिजे, कारण चर्चाही होणार या विषयावर, दोन्ही बाजूनी होणार, आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे ते आपण ऐकून घ्यावं. तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा किंवा सरकारचा दबाव आहे न्यायालयावर, हे पटतं तुम्हाला? हो हो, असं वाटतंय, आम्हाला सुद्धा वाटतंय. तुम्हाला असं वाटतं ओबीसी समाजाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा दबाव आहे म्हणून? नरेंद्र म्हणजे पाटील मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला. काय राव, अरे किती वर्ष झाले मराठा समाज भांडतोय. प्रत्येक नेते मराठा समाजाच्या मागे उभा राहिले आणि आज तुम्ही मंडळी अशा प्रकारे आरोप करताय. अहो काही तास झाले नाहीत अजून आरक्षणाचा फायदा माणसाला मिळालेला नाहीये, ती लगेच तुम्ही त्या ठिकाणी खोटे नाटे कारण सांगताय. तुम्ही संविधान आम्ही पण मान्य करतो आणि आम्ही संविधानिक लढाई इथे लढलेलो आहोत. आम्ही काय डायरेक्ट प्रेशर टॅक्टिक्स नाही लढलेलो. आम्ही जे चौकशी केले केली ते का रास्त तुम्ही? केले, काही चुकीचं चौकशी केलेलं झाली नाही का? आणि तुम्ही हक्काने काय- मिळालेलं आहे. तुम्ही काय मुख्यमंत्र्यांनी CBC आहात अभ्यास का केला, की माननीय सर्वोच्च मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाने अभ्यास नेमून दिलेली केला कमिटी म्हणून त्या ठिकाणी आलाय. राष्ट्रपतींनी केलेला रेफरन्स आहात तुम्ही? सदावर्ते साहेब, मुख्यमंत्र्याचे जय जयकार मी करणारे एक तुम्ही सामान्य असाल. मराठा समाजाच्या परंतु चळवळीमध्ये देवेंद्र काम फडणवीस करणारा यांना अहो, व्यक्ती सदावर्ते, आहे. 2 मिनिटं ज्यांनी ऐकून हे घेणार चळवळ का? जवळ मुख्यमंत्री बघितली. आहेत म्हणून तुम्ही त्यांना पण का भेटीस धरलेलं आहे? मुख्यमंत्र्यांच्या बद्दल बोलताना आपण विचार करावा. नाही, सदावर्ते 2 मिनिटं ऐकून घ्या ना. आपण जे मगाशी प्रश्न एक उपस्थित केला की ओपनच्या कॅटेगरीच्या लोकांच्यावर अन्याय होतो. कुठले ओपन हो? 78% 16% ज्यावेळी वाढलं त्यावेळी मराठा आरक्षण झालं, त्यानंतर 10% ओपनच्या लोकांना. त्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे कायद्यामध्ये की ज्या लोकांना आरक्षण नाही ते सर्व जाती. त्यानंतर मग कुठलं ओपन राहिलं तुम्ही म्हणताय? तुम्ही ज्याचं जे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी लढला, जे पीजीच्या साठी लढला त्यावेळी नाही ओपन म्हणून जे लढलेले जे काही नागपूरला जे मोर्चा काढलेले लोक, हे सगळे हे परप्रांतीय उद्योजक ह्या लोकांची लॉबी घेऊन तुम्ही मोर्चे काढले. त्यानंतर तुम्ही पीजीच्या आरक्षणच्या विरोधात तुम्ही कोर्टात गेला, इथल्या कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टात गेला. कुठले कुठले ओपन काढले? कुठले? अगरवाल ओपन, अगरवाल मराठा ओपन, महाराष्ट्रातले ओपन, शाह ओपन. तुम्ही कुठले कुठले ऑर्गनायझेशन घेऊन आला? अगरवाल संघ. तुम्ही स्वतःला शूद्र म्हणून घेता का? मराठे कुठल्या आधारावर म्हणून घेता? तुम्ही ह्या आधारावर म्हणून घेता का? तुम्ही ज्या याचा अर्थ पद्धतीने तुमच्या बोलताय, आणखी तुमची आणखी भाषा सुद्धा तुम्ही वाहिनीवरती आणखी बरोबर सुद्धा नाही. नाही करता. अशा माझ्या प्रकारे तोंडातून बोलणं योग्य माझ्या नाहीये. तोंडातून काढू काय शकत करताय? नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्ही बोलताय. माझ्या चर्चा तोंडातून चालली काढू का? शकत कुठल्या नाही. चालल्या? म्हणण्याचा अधिकार आणि तुम्हाला आज नाहीये. आरक्षण मिळालं म्हणून या अशा देशात प्रकारे तुम्ही जन्मलेला balance म्हणून माणूस बोलताय. अहो, तुम्ही सांगून आम्ही शूद्र होत नाही. तुम्ही सांगून आम्ही शूद्र होत नाही. आम्हाला पण आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, एखाद्याला शूद्र म्हणणं देखील एक चुकीची गोष्ट आहे. एवढं आपल्याला सेन्स नाही आहे.
बोलताना सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार अफिडेव्हिट मध्ये म्हणताय तुम्ही सुधरा. तुम्ही ते एखाद्या समाजाबद्दल मी म्हणत बोलताना नाही. देवेंद्र फडणवीसांचं आज- सरकार अफिडेव्हिट मध्ये अहो, म्हणताय साहेब, की मराठा अहो, शूद्र, साहेब, तुम्ही- छत्रपती अहो, साहेब, शिवाजी मला महाराज तुम्हाला बोलायला येत नाही. चला वरती आणि दिलीप पाटील थोडंसं थांबा. नरेंद्र पाटील खूप गंभीर असे आरोप मुख्यमंत्र्यांवर गुणरत्न सदावर्तेंनी केलाय. एवढाच नाही तर त्यांनी न्यायालयावर देखील गंभीर आरोप केलेले आहेत. एक प्रकारे त्यांनी दबावाचीच भाषा वापरलेली आहे की दबाव टाकण्यात आला न्यायालयावर. आता सरकार म्हणून काही कारवाई करणार का गुणरत्न सदावर्तेंवर? एक दिशाभूल करतायत ते आपल्या बोलण्यामधून. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, जज वरती कुणी दबाव आणू शकत नाही. एक पहिली गोष्ट आहे, ही गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्र्यांनी या अहवालाच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर एक तज्ज्ञ वकील या ठिकाणी नेमणूक केलेली आहे ज्यांना मराठा समाजाला न्याय मिळावा असं प्रत्यक्षामध्ये त्यांना वाटतं, कारण हाही आर्थिक दुर्बळ आहे आणि म्हणून त्यासाठी हे सगळं घडलेलं आहे. आता जे माझे बांधव या ठिकाणी पोटतिडकीने बोलतायत, हे आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं म्हणून ते चिडीच्या शब्दाने बोलतायत. हे चिडलेले आहेत, आम्हाला न्याय मिळाला म्हणून चिडलेले आहेत. आतापर्यंत इतके वर्ष न्याय मिळाला नाही, तो राग आहे म्हणून तो राग त्या ठिकाणी सांगतोय. आणि ज्युडिशरीवरती दबाव आणू शकत नाही. तावडे साहेबांचा आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं नाव घेणं हे एकदम सरासर चुकीचं आहे आणि हा लबाडपणा आहे, बाकी काही नाहीये. जी धन्यवाद नरेंद्र पाटील, तुम्ही आमच्याशी बोललात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अर्थात गुणरत्न सदावर्ते बोला, उत्तर द्या. हे पहा निखिला, मी चिडलेला नाही. मी विपक्षी माणूस आहे. तुम्हाला सांगतो, मी बालपणापासूनचा मी योगाशी संबंधित माणूस आहे. त्यामुळे मला कोणाच्याही जातीचा आकस नाही. मी जातीवादी नाही. मी जात न मानणारा माणूस आहे. मी जात न मानणाऱ्या माणसाच्या शोधात असलेला माणूस आहे. मला हे म्हणायचं आहे की मी सातत्यानं ह्या देशाची जी धरा आहे, जी धरा म्हणजे खुल्या वर्ग, मला हे घडी म्हणत आहेत की खुल्या म्हणजे जे म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शनला जे आरक्षण दिलं त्याच्यावर का तुम्ही आक्षेप घेतलेला नाही. त्यांच्या माहितीसाठी ती याचिका सुद्धा आमचीच आहे. त्याच्यावर सुद्धा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्या याचिका एकत्र करून काही नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत. ते सुद्धा अल्ट्रा व्हायरस आहे. ज्या प्रकारे मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायरस आहे आमचं म्हणणं आहे, तसंच ते सुद्धा अल्ट्रा व्हायरस आहे. अहो जर हे पा तुम्हाला सांगतो, अनेक निवाड्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनं सांगितलं की वैद्यकीय सारखे पदव्युत्तर प्रवेश असतील किंवा त्याच्यावरचे प्रवेश असतील याच्यात आरक्षणाची तरतूद ही कमीत कमी असावी असा निकष आहे. आता मला सांगा, जर 25% जर गुणवंतेतून येणारे डॉक्टर असतील, हे गुणवंत कोण असतात? हे एका विशिष्ट जाती धर्माचे नसतात. याच्यामध्ये ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील किंवा शेड्यूल कास्ट मधले हुशार विद्यार्थी असतील, जे मेरिटियस असतील, शेड्यूल ट्राईबचे असतील, मराठ्यांचे असतील, ओबीसीचे असतील, ह्या सगळ्यांसाठी 50% जागा ठेवलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं की 50% जागा ह्या खुल्या वर्गासाठीच असल्या पाहिजेत. आता जर त्याच जागा जर जातीयतेच्या नावावर म्हणत असाल, भाषा करणार, अरे तुम्ही गाय कापली तर तुम्हाला वाईट वाटतं, गुणवत्ता कापली तर मला वाईट वाटत नाही. सगळ्या आरोपांची उत्तरं देतील. गुणरत्न सदावर्ते थोडंसं थांबा, एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात. काही वेळातच गिरीश महाजन आपल्या सोबत असतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. मराठा आरक्षणावर आज हायकोर्टामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे. अर्थात वैध ठरलेलं आहे. मराठा आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये 12 आणि 13% हे आरक्षण जे आहे ते मिळालेलं आहे. आणि यासाठी राज्य सरकारमधले मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत इथे सहभागी झालेले आहेत आपल्या या चर्चेमध्ये. गिरीशजी, खूप खूप स्वागत तुमचं आणि खूप अभिनंदन देखील. एक मोठं शिवधनुष्य तुम्ही पेललत. धन्यवाद. खरं म्हणजे आजचा दिवस आमच्या अतिशय महत्त्वाचा आहे, ऐतिहासिकच असं म्हणाला तरी काही ते वावगं ठरणार नाही. आपण बघितलंय की राज्यामध्ये मराठा समाजाचे ऐतिहासिक मोर्चे निघालेत. अतिशय शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चे निघालेत. त्यांनी आपल्या मागण्या आमच्यासमोर ठेवल्या आणि महत्त्वाची जी मागणी होती त्यांची ही आरक्षणाची त्या ठिकाणी होती. आणि आज खरंच आम्हाला अतिशय आनंद होतोय की आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे की या आरक्षणावर शिक्कामोर्तब आज उच्च न्यायालयाने या ठिकाणी केलेला आहे. अनेक लोक, विशेष करून आता मला सांगायला हरकत नाही, विरोधक असं म्हणत होते की हे सगळं फसवं आहे, हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही, याला कुठलाही आधार नाही आहे. परंतु मी नक्कीच एक गोष्ट सांगेल की या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी अतिशय कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून म्हणजे सगळ्या कायदेतज्ञांचं मत त्यांनी घेतलं, त्यांच्याशी विचारविनिमय केला, चर्चा केली आणि त्या ठिकाणी कायद्यात हे कसं बसेल, हे कसं पुढे टिकेल
या संदर्भामध्ये चर्चा करून त्यांनी हे बिल या ठिकाणी आणलेलं होतं, आरक्षण आम्ही या ठिकाणी दिलेलं होतं आणि आज ते या ठिकाणी टिकलेलं आहे. सुरुवातीला आम्ही 16% या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं. हा ठीक आहे, कोर्टाने आम्हाला म्हटलं 12-13% याच्यामध्ये जो आयोग नेमलेला गेला तो मागासवर्गीय गायकवाड समिती याच्यामध्ये होती, त्यांनी सांगितलं होतं की 12%-13% तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल, तेव्हा त्यांच्या अहवालात म्हटलेलं होतं. परंतु त्या उपर त्याच्या पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदय चंद्रकांत दादा आहेत, आम्ही त्या उपसमितीमध्ये मी सुद्धा आहे, आम्ही ज्या ठिकाणी ठरवलं होतं की 16% आरक्षण द्यावं. 16% आज कोर्टाने ते मान्य केलं नाही, परंतु 12-13% जे आयोगाने सुचवलेलं होतं, 12% शिक्षणामध्ये आणि 13% नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण आज या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आज उच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिलेली आहे. बरोबर. गिरीजी, हे सगळं आनंदाचं असताना आपल्याबरोबर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे तुमच्यावर गंभीर प्रकारचे आरोपही करतायत, न्यायालयावर देखील गंभीर आरोप करतायत. यामध्ये सरकारनं दबाव टाकला न्यायालयावर, हा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे सरकारची छबी या ठिकाणी खराब होती. मला असं वाटतं की एक सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही गुणरत्न सदावर्ते यांच्या आरोपांना उत्तर द्यावं. मला वाटतं या आरोपाला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, अजिबात वाटत नाही. म्हणजे अशा पद्धतीने कोणी न्यायव्यवस्थेवरच असं कोणीतरी बोट दाखवावं, म्हणजे आपल्या बाजूने निर्णय केला तर सगळं व्यवस्थित, दुसरीकडून गेला तर मग चुकीचं आहे. मला वाटतं हे म्हणणं अतिशय गैर आहे, चुकीचं आहे. मला त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, कारण उत्तर देण्यासारखा प्रश्न नाहीच आहे. आता उद्या कोणी म्हणेल, मग आता प्रत्येक ठिकाणी न्याय दिला की कोणी म्हणेल की न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, न्यायव्यवस्थेने असं ऐकून केलं, दबावाखाली केलं. मला वाटतं की हे अतिशय कायद्याच्या चौकटीत बसून आम्ही या ठिकाणी हा निर्णय केलेला होता, हे त्या ठिकाणी बिल आणलेलं होतं. मला वाटतं म्हणून निखिला मंत्र्यांकडे नैतिक बळ राहिलेलं नाहीये उत्तर देण्याचं. सदावर्ते साहेब, आपण काही बोलू शकतात, आपल्याला म्हणजे तुम्हाला परवानगी आहे तशी, आपण नेहमी बोलतात, पण मला वाटतं अशा पद्धतीने आपण न्यायव्यवस्थेवरच बोट दाखवायचं, पुढे जाऊन बोललो तर मंत्र्याची परेशानी होईल. पायल तडवी प्रकरण, तुम्हीच आहात मंत्री. आता मी व्हिडिओ रिलीज करू शकतो पायल तडवी प्रकरणातला. गुणरत्न सदावर्ते, करा तुम्ही इतर करा मुद्द्यांकडे करा जाऊ करा नका. करा आम्ही कोणी तुम्ही थांबवते मंत्री तुम्हाला, साहेब, करा नैतिक- सदावर्ते करा. आपण नैतिक ताकद लागते उत्तर देण्यासाठी. अच्छा, नैतिक ताकद लागत नाही, असती, तुम्ही आरोप नैतिक काही करा, ताकद. तुमच्याकडे ताकद आहे. तुम्ही खुल्या बेछूट आरोप करू शकता, कारण तुम्ही नेहमीच करतात. तुम्ही नेहमीच करतात. कापल्या तर त्याचा तुम्हाला पुळका वाटतो, परंतु खऱ्या ब्राह्मणाचा असेल, वैश्याचा असेल किंवा खुल्या गुणवत्तेतल्या ज्या विद्यार्थ्यांच्या प्रती तुमच्या काही सद्भावना राहिल्या नाही, त्यांची कत्तल झाली पाहिजे, त्यांना ऍडमिशन नाही मिळाले पाहिजे, ही जर भावना केवळ 33% मराठ्यांनी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ब्राह्मण असतील तर त्यांना वेठीस धरून, अरे आतापर्यंत 18 मराठ्यांचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस मराठ्यांना सुचलं नाही त्यांच्यावर मोर्चे काढायला. केवळ देवेंद्र फडणवीसांना दबावात आणून, देवेंद्र फडणवीसांचा इन्फ्लुएन्स वापरून, देवेंद्र फडणवीसांना मिसयूज ऑफ ऑफिस करून, विनोद तावडेंना मिसयूज ऑफ ऑफिस करून, जर अशा प्रकारे ज्युडिशियल डिसिप्लिन भंग करून जर अशा प्रकारे चालत असतील, त्याचा पुरावा दिलेला आहे. मी पुरावा दिलेला आहे. अजिबात नाही. हे कुठे समाजाचं नाही. एससीबीसी जे सोशली बॅकवर्ड आहेत, इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, अशा लोकांसाठी हे आरक्षण आहे. मला वाटतं आपला काहीतरी गैरसमज होतोय. कुठल्याही दडपणाखाली देवेंद्रजी या ठिकाणी आलेले नाहीत, कुठल्याही दडपणाखाली येऊन त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही. आणि मला वाटतं की आपण जे म्हणतायत त्याला कुठलाही आधार त्या ठिकाणी नाहीये की पहिल्या आधी झालं नाही, आधी झालं नाही तर आधी झालं ना. पण कुठल्याही कायद्याच्या चौकटीत बसवता नुसतं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पूर्वीच्या सरकारने निर्णय केलेत. राणे समिती नेमली गेली, राणे साहेबांच्या समितीने त्या ठिकाणी निर्णय दिला, आरक्षण दिलं गेलं, पण कोर्टात टिकलं कुठे ते? मंत्र्यांना एक गोष्ट, कोर्टात टिकलं कुठे? ऐका, हा बोला बोला निखिला, बोला. माझं असं म्हणणं आहे, जर मंत्र्यांचं संपलं असेल तर मंत्री आहात तुम्ही, सरकार आहात तुम्ही, भारतीय जनता पक्षाचे नाहीत तुम्ही, सरकारी आमचे मंत्री आहात, सगळ्यांचे मंत्री आहात, तुम्हाला विशेषतः जाती धर्माचं बोलून चालणार नाही. हा, आता लक्षात घ्या, ह्या प्रकरणामध्ये आपल्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांचं नाव घेतो मी जबाबदारीनं, त्यांना घेऊन मी माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे यांची ऑर्डर घेऊन गेलो आणि माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे यांना अवगत करून दिलं की आपण ऑडिओ व्हिडिओ प्रोसिडिंग SC/ST ऍक्टची करण्यासंदर्भातली याचिकेबाबत आपण स्पष्टपणे ह्या पुढच्या केसेस ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या माझ्यासमोर लावता येणार नाहीत आणि ऐकत नाही, नॉट बिफोरचा आदेश देण्यात आला. तो आदेश माघार झालेला नाही. राज्य सरकारला वारंवार राज्य सरकारच्या वकिलांना आम्ही म्हणत होतो,
अरे तो आदेश माघार झालेला नाही, तुम्हाला याच्यावर स्टेप्स घ्यावं लागतील. तुम्ही वेलफेअर स्टेट आहात, तुम्ही मराठ्यांचे बाजू तुम्हाला मांडायचा अधिकार नाही, तुम्हाला समान बाजू मांडायची आहे, ती झालेली नाही. त्यानंतर आज सांगतो, आज सकाळी कसं काय उच्च शिक्षण मंत्री जे तावडे आहेत त्यांना कसं समजलं की निकाल आमच्याच बाजूने लागला. अरे तुमच्या बाजूने लागला हा निकाल म्हणण्याचा अधिकार माननीय पीठाने देण्याच्या अगोदर तुम्हाला कसं समजतंय? झेंडे घेऊन लोक मुंबई उच्च न्यायालयामध्ये आले, सगळ्या टीव्ही चॅनल्सवाल्यांकडे त्याचं फुटेज आहे. आक्षेपार्ह घोषणा या मुंबई उच्च न्यायालय हायकोर्टामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं गैरवर्तन, याला पाठिंबा कुणाचा? रजिस्ट्रार जनरलला हायकोर्टचा फोन केला, ऑनरेबल चीफ जस्टिसच्या चेंबरला फोन केला की अशी इनडिसिप्लिन आहे. देवेंद्र फडणवीसांच्या प्रेशरमुळे मराठा टार्गेट पोरांना हे केलं नाही, याचा अर्थ कुठेतरी पूर्ण इन्फ्लुएन्स वापरल्या गेलं. आणि याची संपूर्ण चौकशीच्या अगोदर जर मंत्री म्हणत असतील आम्ही. गिरीश महाजन बोला. नाही नाही, मला वाटतं अतिशय चुकीचा आणि गंभीर आरोप वकील साहेब या ठिकाणी करतायत, सदावर्ती जी करता आहेत. असं कुठे नाही. सकाळी पण विनोद तावडे जे म्हणले की त्यांनी सांगितलं की आमची वकिलांची पूर्ण फौज त्या ठिकाणी तयार आहे. शेवटी बिल आम्ही आणलेलं होतं, आरक्षण आम्ही दिलेलं होतं आणि ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा शासनाची होती आणि त्यामुळे आम्ही शासन म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो आणि त्यासाठी हे बिल हे टिकलं पाहिजे, निर्णय शासनाच्या बाजूने लागला पाहिजे, त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते. आणि म्हणून तावडेजी म्हणले होते सकाळी त्या ठिकाणी किंवा आमची पूर्ण तयारी झालेली आहे, कायद्याच्या कक्षेमध्ये बसून चौकटीमध्ये बसून आम्ही हा निर्णय केलेला आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निर्णय आमच्या बाजूने लागेल. यात गैर काय? याच्यामध्ये काही आधीच कोणाला दबाव टाकला होता आणि आधीच आम्ही निर्णय लावून घेतला, प्रयत्न केला होता, मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही, अजिबात कारण नाही. मला वाटतं काहीतरी गैरसमज सदावर्ते साहेबांचा या ठिकाणी होतोय. कृपया आपण हा गैरसमज असा करून घेऊ नका. जी गिरीजी, थोडंसं आपण पुढे जाऊयात. यामध्ये गुणरत्न सदावर्ते किंवा जे काही विरोधात आहेत मराठा आरक्षणाच्या ते सगळे सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत. सरकार ही बाजू कशी सावरणार? नाही, प्रत्येकाला अधिकार आहे. बघा आता इथे खालच्या कोर्टातून तालुक्यातून जिल्ह्यावर जातो, जिल्ह्यातून हायकोर्टात जाईल, हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयात जातील. तो अधिकार प्रत्येकाला आहे ना, तो कोणी फेटाळू शकत नाही, नाकारू शकत नाही. या संदर्भामध्ये आताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या पदाधिकारी सांगितलं आहे की आम्ही कॅवेट त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. सरकार म्हणून आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडू, आमचे तज्ज्ञ त्या ठिकाणी कॉन्सिलर त्या ठिकाणी राहतील, आम्ही आमची बाजू भक्कमपणे त्या ठिकाणी जशी हायकोर्टामध्ये आम्ही लढलो तसं वरती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची तयारी त्या ठिकाणी सगळी झालेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी लढवणार आहोत. गिरीजी, यामध्ये कोर्टाने जे म्हटलं की 12 आणि 13% आरक्षण, सुभाष देशमुखांची प्रतिक्रिया मी मगाशी ऐकली, ते म्हणाले की 16% आरक्षणासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ. काय म्हणणं आहे तुमचं यावर? त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, त्या बाबतीमध्ये चंद्रकांत दादांची समिती आहे, ते अध्यक्ष आहेत, आम्ही 5 लोक त्याचे सदस्य आहोत. मला वाटतं त्यानंतर त्यावर चर्चा होईल आणि त्यामध्ये तो निर्णय होईल. परंतु आज गायकवाड समितीने जो अहवाल दिलेला होता मागासवर्गीय आयोगाने, मला वाटतं त्याच्यामध्ये 12-13% आधीच सांगितलेलं होतं, पण तो थोडीशी लिबरल भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी तो 16% केलेला होता. आता मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय शेवटी आम्हाला सर्वांना शिरसावध्य आहे. त्यांनी म्हटलेलं की 12-13% त्या ठिकाणी तुम्हाला देता येईल, काही हरकत नाही. आम्ही 12-13% त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी नाहीये. आम्हाला मी तेच सांगितलं की मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत, मान्य चंद्रकांत दादा आमचे अध्यक्ष समितीचे आहेत, दोघं जणांना आम्ही पुन्हा समितीची बैठक होईल आणि त्यावर उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ. गिरीजी, काँग्रेस एनसीपीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण आमच्या सरकारमुळेच मिळालंय, कारण आम्हीच आधी 16% आरक्षण दिलं होतं. श्रेयाची लढाई सुरू झाली. मला वाटतं एवढं हास्यास्पद विधान ते करू कशा शकतात? म्हणजे एक तर लोकांची फसवणूक सुद्धा फसवणूक, म्हणजे तुम्ही कुठल्याही मराठा समाजाच्या जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा विचारू शकतात की तुमचं काय मत आहे या बाबतीमध्ये. मला विचारल्यापेक्षा आम्ही तर सरकारी आहोत, आम्ही सगळे मंत्री आहोत, सरकारचा जे घटक आहोत. परंतु मला वाटतं कोणी सांगेल आतापर्यंत नुसतं या सगळ्या आरक्षणाच्या नावाखाली राजकारण केलं गेलं, आरक्षणाचं गाजर सगळं नुसतं समाजाला दाखवण्यात आलं. मागच्या वेळी 5 वर्षापूर्वीच्या वेळेला सांगा, राणे साहेबांची एक सदस्य समिती नेमली, आता त्याच्यामध्ये कुठे मागासवर्गीय आयोगाला त्यात समावेश केला नाही, त्यांच्याकडून कुठे माहिती घेतली नाही, काय नाही. म्हणजे निवडणुका आल्या म्हणून थातूर मातूर नुसतं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं, पुन्हा ते कोर्टामध्ये फेटाळलं जायचं, तसंच ते फेटाळलं गेलं. पुन्हा काय झालं?
मग इतके वर्ष झाले माझा एक प्रश्न आहे, इतके वर्ष झाले यांचं सरकार या ठिकाणी होतं 30-40 वर्ष 40-40 वर्ष, आपण काय केलं? ही मागणी काही आजची नाहीये, ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मग त्यावेळेला का नाही दिलं? आता आमचं सरकार आल्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना खरं मी मनापासून अभिनंदन करेल की हे त्यांच्यामुळे शक्य झालं. मी आपल्याला सांगेल, अतिशय त्यांनी सगळ्या बाजूंचा विचार करून, सगळ्या कायदेतज्ञांचं मत घेऊन, अतिशय कायद्याच्या कक्षेमध्ये बसणारं हे सगळं बिल या ठिकाणी आणलं, हे आरक्षण त्यांनी या ठिकाणी दिलं आणि म्हणून हे शक्य झालेलं आहे. आता मी तर म्हणतो की आता विरोधकांच्या बाबतीत खरं तर ते म्हणतात की आमचं श्रेय आहे. आता ते तर बिचारे आज संध्याकाळी रात्री जेवतील की नाही मला ही शंका आहे. त्यांना तर आज म्हणजे कालपरावापर्यंत ते म्हणत होते की फसवं बिल आहे, हे आरक्षण फसवं आहे, हे टिकू शकत नाही, हे तेच बोलत होते. विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये भाषणामध्ये आपले सांगत होते की तुम्हाला आता कळेल की हे बिल हे का आरक्षण कसं दिलंय तुम्ही म्हणून. आणि मला वाटतं की या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाहीये, बेस नाहीये. मी म्हणण्यापेक्षा हे आता सगळ्या लोकांना याची कल्पना आहे, लोकांना माहित आहे आणि माहीत झालेलं आहे की या खरं या बिला हे आरक्षण देण्यामागे आता खरं कुणा म्हणजे कुणी या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, कुणाचे कष्ट आहे, कुणाची मेहनत आहे, कुणाचा प्रामाणिकपणा याच्यामध्ये आहे. निवडणुकांच्या आधी खरं तर हा निर्णय सगळ्याच भाजप सरकारसाठी खूप फायद्याचा ठरलेला आहे. अशा वेळेला मग आता तुम्ही महाभरती कधीपासून सुरू करताय? नाही, महाभरती लगेच सुरुवात होणार आहे. त्याला काही म्हणजे तेवढ्या आरक्षणाची थांबलेली होती ते आपल्याला कल्पना आहे, पण महाभरतीला तर आमच्याकडे तर लगेच सुरुवात होईल. कारण हा प्रश्न निकाली निघालेला आहे, त्याला काही वेळ लागणार नाही. आता कॉलेजचे ऍडमिशन त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत, आपण बघतायत. आता पीजीचे तर होऊन गेलेले आहेत, पण आता युजीच्या पुढे ऍडमिशन आहेत. आता या सगळ्या या आरक्षणाला लागू करूनच त्या ठिकाणी होणार आहेत. सगळे ऍडमिशन जे आहेत, प्रवेश प्रक्रिया आहेत, या सगळ्या आरक्षण लागू करूनच त्या ठिकाणी होणार आहे. नक्कीच महत्वाची बातमी देत आहे गिरीश महाजन तुम्ही. अशा वेळेला 1 महिन्याच्या आत ही नोकर भरती जी आहे ती सुरू होईल असं तुम्ही म्हणताय का? कारण 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा आचारसंहिता लागणार. मला वाटतं काही हरकत नाही, आमचा प्रयत्न तोच राहील. आता तांत्रिक बाजू अजून थोडं तपासून बघायला लागतील, परंतु मला वाटतं आता काही हरकत नाहीये. आतापर्यंत थोडीशी शंका कुशंका सगळ्यांच्या मनामध्ये होती काय होईल काय नाही, परंतु मला वाटतं आता उच्च न्यायालयाने त्या निर्णय दिल्यावर हा मार्ग आता सुकर झालेला आहे आणि म्हणून सगळ्या तांत्रिक बाजू तपासून बघून या ठिकाणी या भरतीला सुरुवात करायला तर कुठली अडचण आहे असं मला वाटत नाही. म्हणजे आचारसंहितेच्या आधी नोकर भरती सुरू होणार असं थेटपणे तुम्ही म्हणताय? मुद्दाम विचारते मी पुन्हा एकदा तुम्हाला. नाही, मी आपल्याला तेच सांगतोय की या सगळ्या तांत्रिक बाजू आज तपासून बघाव्या लागतील. आरक्षणाचा जो प्रश्न होता तो संपलेला आहे, तो आता जवळपास संपलेला आहे. अजून सर्वोच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय उद्या अजून, पण तो आमची तिथेही सगळी पूर्ण तयारी आहे आणि आम्हाला ती म्हणजे आम्हाला असं वाटतंय की त्या ठिकाणी निश्चित आमच्या बाजूने कसा निर्णय होईल यासाठी आमची सगळी वकिलांची टीम त्या ठिकाणी लढेल. आमचे प्रयत्न तसे त्या ठिकाणी राहतील, पण तो आता शेवटी सर्वोच्च न्यायालय आहे आणि म्हणून मला वाटतं की तोपर्यंत आता काही अडचण राहिलेली नाही. आता भरतीसाठी असेल, प्रवेश प्रक्रियेमध्ये असेल, आता या प्रक्रिया आता सुरळीत सुरू होतील. गिरीजी, तुम्ही म्हणताय की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आपण वाट पाहणार आहोत, मग अशा वेळेला नोकर भरती तिथपर्यंत थांबवून ठेवणार का की मग आता सुरू करणार आहात तुम्ही? मला नाही वाटत ती थांबवण्याची गरज आहे. मला नाही वाटत आता थांबवण्याची गरज आहे. म्हणजे मला वाटतं अजून आम्ही कायदेतज्ञांचं मत त्या संदर्भामध्ये घेऊ. माननीय मुख्यमंत्री महोदय, आमची कमिटी समिती त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा त्याचे अध्यक्ष आहेत, आम्ही त्या ठिकाणी बसू आणि कायदेतज्ञांचं मत त्या संदर्भामध्ये घेऊ. परंतु मला वाटतं आता बरंचसं काम आमचं आता सुकर झालेलं आहे. जी सगळ्यात महत्त्वाची अडचण होती या निर्णयाची, तो निर्णय आता आमच्या बाजूने लागल्यामुळे, शासनाच्या बाजूने लागल्यामुळे या ठिकाणी आता पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रक्रिया आहेत, त्या सुलभपणे पार पाडतील असं मला वाटतंय. नक्कीच. आता आणखी एक महत्त्वाची बातमी मी खरं तर आमच्या प्रेक्षकांना सांगते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगते की गिरीश महाजन यांनी आताच म्हटलं की नोकर भरती जी आहे, महाभरती जी आहे ती आता लवकरच सुरू होणार आहे. अर्थात टेक्निकल बाबी तपासून आचारसंहितेच्या आधी म्हणजे आता 1 महिन्यातच ही कदाचित नोकर भरती जी आहे ती सुरू होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहण्यासाठी गरज नाही, आता ही नोकर भरती आपण या ठिकाणी सुरू करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मराठा समाजासाठी ही खरंच ही आनंदाची बाब आहे. खरं तर मराठा समाजामधले दिलीप पाटील आपल्या सोबत आहेत. दिलीप पाटील, गिरीश महाजन यांनी खरं तर ही एक ब्रेकिंग न्यूज दिली आहे की ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. बरोबर आहे, नोकर भरती चालू होणं आमची बरेच दिवस आम्ही वाट पाहत होतो. कारण नोकर भरतीला स्टे म्हणता येणार नाही की नोकर भरतीमध्ये ऑर्डर देऊ नका असं कोर्टाचं म्हणणं होतं आणि आता अंतिम निकाल लागल्यामुळे आता उद्यापासूनच नोकर भरती चालू होणार आहे. महाजन साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं जर नोकर भरती झाली आणि पुढच्या 2-3 महिन्यात जर का 75,000 ज्या नोकऱ्या आहेत
त्या जर पटकन जर मिळाल तर समाजातल्या लोकांना आणि इतर लोकांना देखील त्याचा फायदा होईल आणि आम्हाला त्या आजच्या निकालाचा फायदा होईल असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही अभिनंदन करू शकता गिरीश महाजन यांचं. अभिनंदन आता अभिनंदन आम्ही काही राजकीय लोक नाही आहे, आम्ही सगळ्यांचे आभार मानू शकतो. खरं अभिनंदन कारण काय नाही, आम्ही असं पण कोतं मन नाही आहे. खरं आभार मानण्या इतपत पण आमचं मन मोठं आहे, कारण सरकारनं देखील जे काही एफर्ट्स घेतले त्या एफर्ट्स पण आहेत, मराठा समाजातले लोकांचे देखील आहेत. सरकारनं वकील पण चांगले लावले, मोठे वकील लावले, सरकारनं वकिलांची फौज लावली आणि सरकार जे म्हणाले की आम्ही टिकणारं आरक्षण देतो आणि टिकणारं, मला वाटतं की सरकारनं टिकणारं जर टिकवलं आपण आता म्हणायला काय हरकत नाही. बरोबर, सरकारनं आपलं आश्वासन पाहिलं. मात्र गिरीजी आपल्या सोबत राजाराम पाटील आहेत ओबीसी संघटनेचे, ते मात्र थोडेसे या सगळ्या निकालानंतर नाराज झालेले आहेत. त्यांचंही म्हणणं आपण ऐकूया. राजाराम पाटील, माझं असं म्हणणं आहे की हा संविधानाचा देश आहे आणि ओबीसींचा कोटा सुद्धा कित्येक वर्ष भरलेला नाही, त्याच्याविषयी कोण बोलतच नाहीये. आणि या आरक्षणाच्या निर्णयाचं मी स्वागत करत असताना SC ST आणि ओबीसी यांच्या आरक्षणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, त्यांचा राहिलेला कोटा भरत नाही. आमच्या मुंबईतल्या आगरी कोळ्यांचे गावठाणांचे प्रश्न त्यांना सोडवायला वेळ नाही आहे, नवी मुंबईतल्या गावठाणांचे प्रश्न सोडवायला आम्ही मॅडम आम्ही भूमिहीन झालेलो आहोत. हे म्हणजे एका बाजूने एका दिशेने केवळ निवडणुकीसाठी चालले असं दिसतंय. गिरीश महाजन, काय उत्तर द्याल तुम्ही? राजाराम पाटील यांचं कसं समाधान करणार आज तुम्ही? नाही ना, असं नाही. ओबीसीकडे दुर्लक्ष आहे किंवा SC ST कडे दुर्लक्ष असं नाही. त्याचा जो कोटा आहे तो आभारीच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आधीच सांगितलं ना, आणि आजही विधानसभेत त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता, कुठे नाही, एक 0.1 सुद्धा धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं असं कृपया गैरसमज करून घेण्याची गरजच नाहीये की ओबीसींवर अन्याय होतोय किंवा दुसऱ्या घटकांवर अन्याय होतो आहे. मी स्वतः सुद्धा तर ओबीसीचा ते घटक आहे, मी सुद्धा ओबीसीच घटकामध्येच मोडतो. परंतु मला वाटतं की असं कुठेही अन्याय, कुठली भूमिका शासनाची नाहीये किंवा तसा कुठलाही निर्णय शासनाने केलेला नाहीये. ओबीसीला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं हे मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे राजारामजी, आपला जो गैरसमज आहे की बाकी घटकांना न्याय मिळत नाहीये, असं कुठे नाहीये. सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे आहेत, सामाजिकदृष्ट्या बॅकवर्ड जे आहेत, अशा लोकांसाठी हा एक निर्णय झालेला आहे. ते समाजातले उपेक्षित घटक आहेत, समाजास कुठलाही असेल, परंतु मला वाटतं की तेही सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सगळे मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा निर्णय झालेला आहे. आणि म्हणून कृपया आपण असं आहे, मराठा समाजाच्या निर्णयाचं आम्ही न्यायालयाचं स्वागत करतो, पण मुंबईतल्या आमचे आगरी कोळ्यांची गावठाण आहेत, त्यांची तुम्ही प्रॉपर्टी कार्ड देऊ शकत नाही. आमचा मागासलेपण किती आहे याचं राजाराम पाटील, गावठाणांच्या प्रश्नावर आपण जाणारच आहोत. मात्र विजय राजारामजी, हा थोडा वेगळा विषय आहे. राजारामजी, हा वेगळा विषय आहे. आपण आपला काही विषय असेल तर आपण माझ्याकडे येऊ शकतात, आमच्याकडे येऊ शकतात. मी आपल्याला आपण मदत त्यावर करायला चर्चा करूयात. मात्र ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आपल्या सोबत आहेत. विजयजी, महाजन साहेबांनी मगाशी सांगितलं की 1 महिनाभरात नोकर भरती सुरू होईल. खरं तर ती सरकारचा त्या दृष्टीनं प्रयत्न नाही, मी महिनाभरात सांगितलेलं नाही. नाही लक्षात आलं मला, तुम्हाला काय म्हणायचं लक्षात आलं. बरोबर, महिनाभर 15 दिवस असं अट्ट का टाकू माझ्या तोंडामध्ये, असं नका. बरोबर आहे. मी म्हटलं की आता अडचण नाहीये, आता अडचण नाहीये. बरोबर आहे. सरकारचा त्या दृष्टीने तपासून घेऊन आता आपल्याला ते करायला हरकत नाही. सरकारचा त्या दृष्टीनं प्रयत्न असणं स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की आपण एकूण या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया नीट समजून घ्यायला पाहिजे. इथं प्रकरण आता मग सदावर्ते जे म्हणतायत ते हे अजून सुप्रीम कोर्टात, हा विषय सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टातला त्या संदर्भात काही तिथं निर्देश येऊ शकतात, याचा आपला विचार करायला पाहिजे. खरं तर मगापासून 2-3 गोष्टी इथं स्पष्ट करायला पाहिजे. मगापासून ज्या 2-3 गोष्टी इथं झाल्या, ॲडव्होकेट सदावर्ते ज्या काही गोष्टी सांगतायत, खरं तर त्यांना त्या गोष्टी मांडण्याचा अधिकार आहे, मी त्यांचा अधिकार नाकारत नाही. पण प्रश्न असा येतो की ॲडव्होकेट सदावर्ते यांची भाषा ही मगापासून एखाद्या कायदेतज्ञाची नाही, तर ती एखाद्या कार्यकर्त्याची आहे. खरं तर ही कार्यकर्त्याची भाषा ही सुद्धा सामंजस्याची पाहिजे, समाज जोडणारी पाहिजे. पण ॲडव्होकेट सदावर्ते ही जी भाषा वापरतात ती सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणणारी भाषा आहे. हे मला इथं नम्रपणे नमूद करा. त्यांचे जे मुद्दे आहेत ते आक्षेप आहेत, जे आक्षेप आहेत अगदी न्यायाधीशांच्या वरचे आक्षेप आहेत, ते आक्षेप घेण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहेत. मी त्यांचा अधिकार
स्वीकार नाकारत नाही. एकूण त्यांची कायदेशीर निमित्त म्हणजे त्यांनी ज्युडिशियल डिसिप्लिन संदर्भात जे मुद्दे मांडलेत त्या संदर्भात सुद्धा ते काही म्हणू शकतात, पण त्यांना ते मांडण्यासाठी सुप्रीम कोर्ट हे योग्य व्यासपीठ आहे, त्यांना योग्य टप्पे दिले आहेत, त्या टप्प्यावर त्यांनी ते मांडायला पाहिजेत. इथं प्रसार माध्यमातून त्या संदर्भात भडक वक्तव्य करून सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशी भूमिका घेऊ नये. मुळात आता राहिला मुद्दा सरकारच्या प्रयत्नांचा. सरकारनं या संदर्भात इथं प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आरक्षणाच्या संदर्भात आघाडीचं सरकार सुद्धा आग्रही होतं. त्यांनी 16% निर्णय दिला होता, पण अर्थात त्यांनी घेतलेला निर्णय त्यासाठी असलेला वेळ अपुरा असल्यामुळे त्यांनी शॉर्टकट शोधला होता आणि कायद्यामध्ये शॉर्टकट टिकत नाही. या सरकारला पूर्ण वेळ मिळाला नाही. या मागासवर्ग आयोगाची जी संपूर्ण प्रक्रिया होती त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्याने त्याचं हे यश आहे हे मला वाटतं. मला नाही हॅलो जी गिरीजी बोला. आपण जे म्हणतायत की नाही आपण जे म्हणतात की वेळ मिळाला नाही त्या सरकारला, मला वाटतं मी काय बोलावं या बाबतीमध्ये. 40 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, मधले 5 वर्ष सोडले आणि हे 5 वर्ष सोडले, 40-50 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, त्यांचं सरकार होतं. मग इतके वर्ष काय केलं? म्हणजे फक्त निवडणुका आल्या म्हणून आता आपल्याला लोकांची नाराजी होईल म्हणून एक सदस्य समिती त्यांनी नेमली, कुठला त्याच्यामध्ये आयोग नेमला नाही, कायद्याचा आधार त्याला नव्हता आणि तातूर मातूर कुठेतरी द्यायचं म्हणून द्यायचं, घोषणा करायची म्हणून करून टाकली. तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, तर दुसऱ्या दिवशी कोर्टाने नाकारलं. हे कोणालाही छोट्या लहान माणसाला, लहान पोराला सुद्धा कळलं असतं की असं आरक्षण देता येणार नाही. म्हणजे फक्त नुसतं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ते त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं. पण आता आम्हाला वेळ मिळाली म्हणतात, ठीक आहे, आता आम्ही 5 वर्षात, त्यांना 50 वर्षात जमलं नाही, आम्ही ते 5 वर्षात केलं की नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षामध्ये जे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मोठे मोठे नामवंत, ते त्यांना जमलं नाही. ते मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी करून दाखवलं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. यात वेळ नाही, त्याच्यामध्ये मानसिकता आपली असली पाहिजे, मानसिकता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे मनामध्ये की नाही आम्हाला करायचं आहे. आणि ती आमच्यामध्ये होती, आमच्या शासनामध्ये होती, मान्य मुख्यमंत्री महोदयामध्ये होती आणि म्हणून हे झालेलं आहे. महाजन साहेब, आपल्याला मान्य करावं लागेल. महाजन साहेब, मी सुरुवातीला असं म्हटलं की या सरकारनं प्रामाणिक प्रयत्न केले, अगदी प्रक्रियेच्या मार्गाने हे सरकार गेलं. मी त्या संदर्भात या सरकारनं केलेल्या प्रयत्नांबद्दल, त्या सरकारच्या हेतूबद्दल शंका व्यक्त केलेली नाही. तुम्ही जो मुद्दा मांडताय त्यांना या 50 वर्षाच्या सत्तेचा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अलीकडे तीव्र बनलेला प्रश्न आहे. 80 सालापासूनचे दाखले देत असले, मागणी कधीपासून होती? नाही, मागणी कधी असेल, मागण्या असे मागणी केल्यावर होत नाही, तो त्याची तीव्रता नव्हती. एक लक्षात घ्यायला पाहिजे, ते त्याच्या इतिहासात जायला नको. 2009 साली यावेळी ज्यावेळी पहिल्यांदा विलासराव 2009 साली ज्यावेळी विलासराव देशमुख यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली, त्यावेळी सुद्धा त्यांचं हास्य झालं, त्यांना कोणी गांभीर्याने घेतलं नव्हतं. त्यावेळी सुद्धा शरद पवार असं म्हटले होते की सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तेव्हा हा प्रश्न 1980 पासूनचा ना ह्या अलीकडे तीव्र बनलेला आहे, दबाव पडला. माझा मुद्दा तोच होता चोरमारे की या सगळ्याची झळ सरकारला सुद्धा बसलीच की, त्यांनी देखील झळ भोगलीच या सगळ्याची. सदावर्ते बोला. निखिला चोरमोरे साहेब पत्रकार आहेत. मी पत्रकारांची रिस्पेक्ट करतो कारण ते लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. परंतु त्यासोबत मला 2 गोष्टी मांडायच्या आहेत. मी केवळ वकील नाहीये, मी संविधानवादी माणूस आहे, मी मानवतावादी माणूस आहे, मी परिवर्तनवादी माणूस आहे, मी महावीर भगवान गौतम बुद्धाला पूर्णपणे त्यांच्या शांतीला मानणारा माणूस आहे. आणि वेदना, माझ्या ह्या वेदना ह्या फार स्पष्ट आहेत. आतापर्यंत मंत्री महोदय सुद्धा बोलत आहेत, परंतु खुल्या वर्गातल्या 25% लोकांसाठी कोण बोलणार? एवढ्या सगळ्या चॅनल्सवर डिबेट चालू आहेत, सगळेजण आपापल्या जातीचं गठोडं घेऊन बसलेले आहेत. गिरीश महाजन साहेब, आपण सुद्धा गठोडं घेऊन बसलेले आहात मराठ्यांचं. केवळ येणाऱ्या निवडणुका, राजकारण, मत परिवर्तन, मंत्रालय हे सगळं करत बसायचं का? अहो, एक लक्षात ठेवा, या देशाला सायंटिफिक बेस आणण्यासाठी खुल्या वर्गातल्या जागा गुणवंतांसाठी ठेवणं फार जिकिरीचं आहे, फार महत्वाचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संस्था याच्यावर कधी बोलणार आहे का नाही? अखिल भारतीय परिषदेला तुम्ही लुप्त करून टाकलेलं आहे. जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जे एम्समध्ये रिझर्वेशनची 1 जागा वाढू नये पीजीसाठी, त्याच्यासाठी सातत्यानं अग्रेसर होते, आक्रमक होते, आज ते पाहायला सुद्धा मिळत नाहीत. आणि सापडलं तर इनाम देऊ अशा प्रकारची वेळ आणलेली आहे. यासाठी तुम्ही 25% लोकांचं, आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे तुम्ही हे मुद्दे मांडलेले आहेत, त्यामुळे एक शेवटची प्रतिक्रिया आम्ही गिरीश महाजन यांच्याकडून घेते. गिरीजी,
नाही, मला वाटतं आपण हे सगळं संविधानाच्या अंतर्गत राहून अधीन राहूनच सगळे आपण सगळे निर्णय करतोय. इथे असं कुठेही नाही की आपल्या कुणाला असा अधिकार नाही आहे की आपली मनमानी करा, वाटेल तसे निर्णय द्या. शेवटी रिझर्वेशन किती असलं पाहिजे, आरक्षण किती असलं पाहिजे, कुठल्या वर्गाला किती असलं पाहिजे, याचे सगळे संविधान बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. पण एखाद्या वेळेला काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये, वेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये हे करता येतं असं आज मान्य उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. 50%च्या आतच पाहिजे हेही आहे, संविधानात आहे. परंतु अपरिहार्य परिस्थितीमध्ये, एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याची मर्यादा आपल्याला ओलांडता येते, सरकारला त्याचा अधिकार आहे. हा निर्णय आज या ठिकाणी उच्च न्यायालयाने घेतलेला आहे आणि या सगळ्या कायद्याच्या कसाट्यात राहून, चौकटीत राहून, कक्षेमध्ये राहून हे सगळे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे कुठे कोणावर अन्याय होतोय, याच्यावर अन्याय होतोय, त्याच्यावर अन्याय होतोय, मला वाटतं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. सरकारची भूमिका या बाबतीमध्ये, सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी असं सांगेल, सगळ्यांच्या बाबतीमध्ये ही चांगलीच आहे. म्हणजे ओपनचे जे आहेत त्याच्यासाठी आहे मान्य केंद्र सरकार निर्णय घेतला आहे. जे इकॉनॉमिकली विकेर सेक्शन आहे, EWS आहे, त्यांच्यासाठी तर निर्णय झालेले आहेत. SC-BCचे निर्णय घेतलेले आहेत. SC, ST, NT, VJNT सगळे वेगवेगळे प्रभाग आहेत, त्याच्यासाठी निर्णय झालेले आहेत. मला वाटतं संविधानाच्या कक्षेत राहून या ठिकाणी जे जे करता येण्यासारखं आहे ते आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये की मोठी मागणी या संदर्भामध्ये होती SC-BCच्या बाबतीमध्ये, मला वाटतं आज ती मान्य झाल्यामुळे एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच पहिली एक मोठी लढाई या ठिकाणी तुम्ही जिंकलीत. पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी इथे बोललात त्याबद्दल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.